अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांचा राजकीय वारसा पुढे कोण सांभाळणार, त्यांचं उपमुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून अखेर दादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे। अर्थात महाराष्ट्राला स्थापनेनंतर मिळालेल्या त्या पहिल्याच महिला उपमुख्यमंत्री आहेत। शपथविधीच्या या सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी पक्षाचे सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह अनेक नेते मंडळींची उपस्थिती होती। मात्र पवार कुटुंबातील फक्त जय पवार या शपथविधी सोहळ्यासाठी इथं उपस्थित होते। दरम्यान 1960 पासून ते 2026 आतापर्यंत अनेक उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाले आणि यामध्ये रेकॉर्ड ब्रेक करणारे म्हणजेच तब्बल 6 वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवणारे अजित पवार हेच राहिले असून सुनेत्रा पवार या आता महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री बनलेल्या आहेत। याशिवाय सामाजिक कार्यापासून त्यांचा हा प्रवास सुरू झाला होता। काटेवाडीमध्ये ग्रामस्वच्छता चळवळीची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली होती आणि बारामतीमध्ये एन्व्हायरमेंट फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून मोतीबिंदू शस्त्रक्रिया, वृक्षारोपण, ओढा खोलीकरण, महिलांमध्ये कर्करोगाविषयी जागृती आदी उपक्रम सुनेत्रा पवारांनी राबवले आणि या सर्व उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग सुद्धा राहिला आणि आज बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून त्यांनी हजारो महिलांना रोजगार सुद्धा मिळवून दिलाय। दरम्यान सुनेत्रा पवार या माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या बहीण असून त्यांचे वडील बाजीराव पाटील हे देखील स्वातंत्र्य सैनिक होते। सुनेत्रा पवार यांना राजकारणाचं बाळकडू हे घरातूनच मिळालं आणि 1985 मध्ये त्यांचं लग्न अजित पवारांशी झालं आणि त्यानंतर पवार कुटुंबाकडून त्यांना आणखीनच राजकीय वारसा हा मिळत गेला। मात्र आता सुनेत्रा पवारांच्या राजकारणाचा, प्रशासकीय कामाचा, त्यांच्या शैलीचा महाराष्ट्राला अद्याप अनुभव नाहीये, पण ही जबाबदारी दादांप्रमाणेच त्या पार पाडतील का? सोबत प्रत्यक्ष अनुभव गाठीशी नसताना उपमुख्यमंत्री पदाचा आणि पक्षाचा कारभार करताना त्यांच्या समोरील अनेक आव्हानांना त्या कशा प्रकारे सामोरं जातात, आता हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल।